श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अहगहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणो नियती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्र्यांशी वेद तरे देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुनी लोका उपदेशिती. त्यांची आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. भूत करोनी खटपटी भुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होती त्यावेळी. पाहावया या तिचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे एकोणी सत्वर यती राज हासले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी भ्रोड पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघी जण तेही निर्जिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंशापना करीत असे. ऐसी पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलले. जवळी होते जे पारसी जागृती आली थयांसी. त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी. काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने यायची. बुवांप्रती पटली खून धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. तया समयापासून भक्ती जळली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर तयांप्रती सकल सुखी अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्मगाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन बोलण लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखोपभोग कैंसा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस चिंतानले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने तेशीस भ्रमर संतर्पणे. बहुसाल धरी दाने आरोग्य व्हावे म्हणून. विठले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस्त ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावी तू तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वाम. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती.
कित्येक प्रात स्नाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अतित्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरून चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंद लेती येचे मन. म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे ग्रहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधी पासोनी. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथोनी उठले. यवन स्मशान भूमीत आले यती राजत्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला करून ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिधला फकीरांसी. आणि शेकुनोर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीचे आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराजे आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशी एकांतस्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. सर्वानुमती तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गुढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.